पारडी शिवारात शेतकऱ्यांच्या झोपडीला आग, लाखोंचे नुकसान, मदतीची मागणी. पतरोड प्रतिनिधी रुपेश फारपुंडे. पतरोडपासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या पारडी शिवारात एका शेतकऱ्याच्या शेतातील झोपडीला अज्ञात युवकांनी आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आगीत शेतीसाठी उपयोगी असलेले साहित्य, अवजारे व इतर महत्त्वाच्या वस्तू जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे अंदाजे 5 ते 6 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पारडी शिवारातील शेतकरी देवराज मानेकर यांची सुमारे 6 एकर शेती असून त्यामध्ये संत्रा बाग तसेच काही क्षेत्र पेरणीसाठी तयार करण्यात आले आहे. शेताच्या देखरेखीसाठी त्यांनी शेतात अंदाजे 20 बाय 20 आकाराची टीन पत्राची झोपडी उभारली होती. या झोपडीत शेतीसाठी लागणारे विविध साहित्य, कृषी अवजारे आणि इतर महत्त्वाचे सामान ठेवण्यात आले होते. दरम्यान मंगळवारी रात्री सुमारे 8 वाजताच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी झोपडीजवळ बसून दारू सेवन केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर झोपडीला आग लावण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केल्याने झोपडीसह 8 ठेवलेले संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे. घटनेची माहिती मिळताच देवराज मानेकर यांनी तात्काळ पोलिसांना कळविले. माहिती मिळाल्यानंतर पोलीस ठाण्याचे ठाणेदार चौथनकर यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती पाहणी केली. तसेच वीज वितरण विभागाशी संपर्क साधून शेतातील वीज पुरवठा सुरू करण्यास सांगितले. त्यानंतर शेतातील बोअरवेलच्या पाण्याने सहाय्याने स्थानिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. अन्यथा आग संत्रा बागेत पसरून आणखी मोठे नुकसान होण्याची शक्यता होती. या आगीत शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याने त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. आधीच शेतीमधील वाढते खर्च, नैसर्गिक संकटे आणि बाजारातील निष्क्रियता यामुळे शेतकरी अडचणीत असताना या घटनेने त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. घटनेचा पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत करण्यात यावी. तसेच आग लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकरी देवराज मानेकर यांनी प्रशासनाकडे केली आहे. सध्या पोलिसांकडून घटनेचा आर्थिक तपास चालू आहे. आपल्यासोबत शेताचे मालक देवराजजी मानेकर नामांकित व्यक्तिमत्व आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे. काय देवराज भाऊ, ही जी शेतातली तुमची झोपडी जळली, घटना किती वाजताची आहे? ही घटना आहे 8 वाजताची घटना आहे. मी राजूभाऊ गोरले यांच्या दुकानामध्ये ओमप्रकाश भाऊ काकळ होते, तिथं आपले नळकांडे भाऊ होते आणि राजूभाऊ होते. असे असताना मी तिथं बसलेलो होतो आणि केळीच्या बाबतीत विचारविनिमय चालू होता. असं असताना मला फोन आला की तुमची खोपडीला आग लागलेली आहे, तुम्ही लवकर ताबडतोब जा. आणि पारडीवरचे सोळंके आणि या सुनील पटोकारच्या वाडीवरचे जे सोकारी आहेत ते पुंडलिक बारी, नामदेवराव बारीचे इथं आले आणि त्यांनी त्यांच्या फोनवरून मला फोन आला आणि मी लगेच शेतामध्ये आलो. आणि शेतामध्ये आलो असताना खूप मोठी अशी आग होती त्याच्यामध्ये की सर्व असं जळत होतं. आणि जळत असताना त्याच्यामध्ये ठिबकच्या नळ्या होत्या, त्याच्यामध्ये स्प्रिंकलर शॉट होता, त्याच्यामध्ये रासायनिक खत होतं, त्याच्यामध्ये बियाणं होतं, त्याच्यामध्ये आणखीन शेतीचे जे साहित्य आहे पूर्ण संपूर्ण साहित्य होतं. ठिबकचं सर्व त्यामध्ये सगळं साहित्य होतं. आणि आता हे मशागत करायची आणि मशागतसाठी आपल्याला जे पाहिजे ते आपण ग्लायशेल, फवारी औषधी, कारण की ह्या औषधी वगैरे घरी ठेवत नसतात. मी या 20 बाय 20च्या शेडमध्ये सगळं साहित्य ठेवत होतो. आणि या साहित्यामध्ये ठेवत असताना रात्री एकदम 8 ते 10:30च्या दरम्यान एवढा आगीचा हे महाभयंकर असा स्फोट होता की आग दुरून दिसत होती. पथरोडवरून ती आग दिसत होती. आणि आल्याबरोबर
माझा मुलगा सुद्धा या ठिकाणी आला, तो पण आग विझू लागला. आमच्या मुलाचे मित्र सुद्धा आले, त्यांनी सुद्धा आग विझू लागले. कशाने विजवली आग? आग आपल्या इलेक्ट्रिक डिपार्टमेंटला फोन केला. रात्री लाईन बंद होती, वन फेज होता, सिंगल फेज, पण त्यांनी लाईन इमर्जन्सी मध्ये चालू केली आणि आपण मग चालू केल्यानंतर पाणी चालू केलं, मशीन चालू केली आणि त्या मशीन आग हे आटोक्यात आणली आणि रात्री 1 वाजला आम्हाला विझवण्यासाठी. आणि आता सुद्धा सकाळी आग चालूच होती. किती रुपयाचा माल जळून अंदाजे जळला? साधारणतः 5 ते 6 लाख रुपयाचं याच्यामध्ये सगळं आपलं साहित्य होतं. कशा पद्धतीने ही आग लागली? ही आग लागली इथं या ठिकाणी दारूच्या बॉटला दिसत आहेत आणि त्या दारूच्या बॉटला, पाण्याच्या बॉटला या ठिकाणी आहे आणि इथं कोणीतरी अज्ञात लोक आले आणि दारू पिऊन या ठिकाणी त्यांनी काय केलं, सिगारेट पेले की आग लावली समजा, की काय काय त्यानं कृत्य इथं केलं आपल्याला माहित नाही. कारण की आपण घरी, मी राजू भाऊ गोरलेकडे होतो, तर या ठिकाणी असं हे प्रकरण घडलं आणि अनेक प्रकारचं या ठिकाणी साहित्य. पत्रड पोलीस स्टेशनला माहिती दिली का? पत्रड पोलीस स्टेशनला चौतनकर सरला मी फोन केला. सरांनी पोलीसची गाडी पाठवली आणि इथं ते आले. त्यांनी पाहिलं तर ते खूप हताश झाले किंवा एवढी मोठी आग आता दुसरीकडे लागली नाही पाहिजे म्हणून त्यांनी सुद्धा या ठिकाणी विझवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पण मदत केली आपल्याला पोलीस स्टेशननी आणि आम्ही सगळ्या टीमनी, मी पोलीस मित्र म्हणून काम करतो आणि मी पत्रकार संघटनेमध्ये काम करतो, मी गुरुदेव शिवा मंडळाचं काम करतो, मी सामाजिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रभर अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना माझ्यावर हा प्रसंग ओढवला. त्याबद्दल माझ्या दुःखामध्ये आमच्या रुपेश भाऊ फरकुंडे आणि आमची पत्रकार संघटना टीम, पोलीस टीम आणि गुरुदेव शिवा मंडळाची टीम आणि आमचे सर्व शेतकरी बंधू बांधव आणि गावातील नागरिक मंडळी माझ्यासोबत आहेत. मी या घटनेचा खंत व्यक्त करतो आणि मी दुःखद घटना माझ्यावर हा प्रसंग आला त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनानं मला मदत करावी आणि पटवारी साहेब, पोलीस स्टेशन आणि ज्या संदर्भामध्ये कृषीचं जे येते मदतीचं ते मला मदत करावी अशी मी विनंती करतो. हे होते आपल्यासोबत शेतकरी आणि या शेतकऱ्यांनी सांगितले की व्यथा आपण बघतो की शेतकऱ्याची व्यथा बिकट आहे आणि आपल्या शेतामध्ये काहीतरी आपण उदरनिर्वाह करावं त्या हिशोबाने आपण पीक पेरणी करतो आणि त्या मोठ्या इच्छात त्यांनी शेतामध्ये आपला साहित्य ठेवण्यासाठी 20 बाय 20 ची टिनाची एक झोपडी बांधण्यात आलेली होती आणि त्यामध्ये सर्व 4 ते 5 रुपयाचं साहित्य त्या झोपडीमध्ये ठेवलेलं आहे. आता मशागतीचा वेळ आहे. आपण बघतो की सऱ्या काढून शेतामध्ये पडलेल्या आहेत आणि सर्व बियाणे वगैरे हे जे आहेत ते कुठेतरी ठेवावं म्हणून आता शेतात यांनी याच्या झोपडीमध्ये ठेवलेलं होतं. परंतु विकृती म्हणावं की काय म्हणावं लोकांची, आपण बघतो की पत्रोड परिसरातील, पत्रोड गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील 2-4 झोपड्या जळालेल्या आहेत. शॉर्ट सर्किट नसून जाळण्यात आलेल्या आहेत, परंतु त्याचा अद्यापर्यंत तपास लागलेला नाही आहे. परंतु आता ही नुकतीच एक घटना झालेली आहे. इथे लोकांनी पार्टी केली, ह्या दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत आणि या दारूच्या नशेत त्यांनी त्यांच्या झोपडीला आग लावली किंवा ते कशा पद्धतीची आग लावली हे मात्र आता गुपित आहे. परंतु अशा पद्धतीचा विकृती करणे आणि कोणाचे नुकसान करणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे आणि जो शेतकरी आपल्याला राब शेतात राबतो, रात्रंदिवस इथं येतो आणि अशा ठिकाणी त्यांच्या सामने जर इतकं रुपयाचं नुकसान होत असेल, जळत असेल, तर त्यांची भावना काय होईल. त्यामुळं प्रशासनाने यावर जास्तीत जास्त लक्ष देऊन यांचा पंचनामा करून यांचा जो नुकसान झालेला आहे या नुकसान भरपाई शासनातर्फे देण्याची मागणी सुद्धा यांनी केलेली आहे. आणि बघतो की जवळपास शेतातील जे संत्र्याचे झाड आहेत ते संत्र्याचे झाडं सुद्धा आस लागलेली आहे. बाजूचा फुलाचं झाड आहे तो सुद्धा जळालेला आहे आणि संपूर्ण हे टीन जळून खाक झालेले आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांची बिकट अवस्था आणि त्यांच्यावर जो प्रसंग ओढावलेला आहे ते त्यांना दुःख व्यक्त केलेलं आहे. परंतु शासनाने त्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी देवराजजी